गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा। नमस्कार सुस्वागतम। कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे। घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडवाडीतून, ज्याचं नाव आहे चिंग्स देसी चायनीज सह प्रस्तुत चला हवा येऊ द्या। तर मंडळी, पांडू सिनेमाची सगळी टीम गेले 2 दिवस आपल्या बरोबर आहे। पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला। एकदा जोरदार टाळ्या संजय दादांसाठी। एक वेगळं नातं या सिनेमाशी तुमचं, काय सांगा? खूप मिक्स्ड इमोशन्स आहेत आज, कारण गेली 7 वर्ष तुम्ही सगळे आमचे जेवढे सिनेमे आले तेवढे सगळे सिनेमे तुम्ही बहुत दिल लगा के आप लोगों ने प्रमोट किया। आणि आज भाऊ आणि कुशल या दोघांचा सिनेमा रिलीज होतोय, सो मला असं वाटलं माझी नैतिक जबाबदारी आहे हा सिनेमा मी प्रमोट करणं। इतके ब्लॉकबस्टर सिनेमे या लोकांनी प्रमोट केले आहेत, आता यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा आम्ही सगळ्यांनी प्रमोट केला पाहिजे असं मला वाटतं। आणि विजूच्या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी करायची माझी खूप इच्छा होती। मी सिनेमा करू शकलो नाही, पण मी मनाने या सिनेमामध्ये होतो। शेवटचा दिवस होता शूटिंगचा, शेवटचा शॉट चालू होता आणि शेवटचा शॉट असा सोनाली भाऊ असे शॉट द्यायला रेडी होते आणि तेव्हा मी शब्बीर कॅमेरावर बसला होता, म्हटलं शब्बीर एक शॉट मेरे को लेने दे यार, एक शॉट। आणि एक शॉट मी घेतला, फायनली माझा कुठेतरी हात लागला विजूच्या सिनेमाला। फोटो आहे, जरा फोटो बघूया ना तो फोटो। ओ वाव वाव, हे एक्सप्रेशन्स विशेष आहेत। नाही ते एक्सप्रेशन्स काय आहेत यार, मला हे येतंय अजून पण। वा, पण एकदा जोरदार टाळ्या संजय दादासाठी। तर मंडळी, आता वेळ झाली आहे तुकडवाडीच्या आपल्या धमाल प्रहसनाकडे वळण्याची। हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत श्रेया बुगडे, उमेश जगताप, स्नेहल शिदम, अंकुर वाडवे, सागर कारंडे आणि भालचंद्र कदम। मी एवढा राजमिंड माणूस आणि मला ओळायला हे साधं ताट, मला सोन्याचं ताट पाहिजे। लायकी आहे का? म्हणजे माझी लायकी आहे का मला सांगा? मी आपला गरीब बापडा माणूस, माझी काय लायकी नाही आहे ना तुमची लायकी? हा, मग कशाला करायचं पोरीचं लगीन? मी चाललो। ऐक, आधीच तुला 57 पोरींनी नकार दिलाय, उगाच ताणू नको जास्त। असू दे असू दे। हा, पोरी पोरी या का पोरी, लवकर ये।
राहील चंद्राची चंद्राची ग नवराई माझी लाराची लाराची चला 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 लग्न करू चल चल उभं राहा, उभं राहा. असं कसं लगीन हे कुठं आहे ते संध्याकाळी अरे ते नाही मग ते खिचिकवाला कुठं आहे फोटोग्राफर कुठं आहे आलो आलो हा ठीक तुझ्या मेंदूच्या जागी मुरुम भरलाय का रे मी असतो ना नवरदेव मजा नाही नवरदेवाच्या चेहऱ्यातच मजा नाही नाही तर काय माझा तर मूडच गेला फोटो काढायचा त्याच्यापेक्षा तुमचा चांगला निघेल फोटो लाईट बघ मूड गेला याचा मूड गेला एवढी टिंगू याचा मूड आता तर माझाच मूड गेलाय चाललो मी मी काय करायचंय थांबायचंय का मग मी जाऊ पिक्चरला लगेच पिक्चरला हा त्याचं काय आहे ना मला रोज पिक्चर बघायची सवय आहे. दिवसात एकदा तरी मी एखादा पिक्चर टाकते तिथे जर पिक्चर बघितला नाही ना बायको लागत करते लगेच पण बाबा हे देतील का मला रोज पिक्चरला नाही ना मी एक कामच करतो थिएटर मध्ये ना टॉस दाखवायच्या कामालाच लागतो चालेल काय चालेल 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 म्हणताय चालेल दिसायला बरी आहे नाहीतर नाही तर काय हा नाही तर काय असला टवका माल सोडायची हिंमत आहे का तुमच्या एक मिनिट काय बोलला तुम्हाला तुम्हाला टावका माल बोलला नाही टावका माल बोलला मला चुकून आलं ते ओके आय लाईक इट एवढं बोललो म्हणून लायकी काय करताय तुम्ही लायकी नाही लाईक इट म्हणजे कसं असतं ना लाईक इट म्हणजे मला आवडलं ऐका नाही ते तुमचं चालू दे मी आपलं परडे भरायला आलोय हल्दीसाठी आला तुम्ही पण हो काय हा काय चाललंय काय मला कळायला झालंय हा ये बारक बारक पोरग मला काय पण बोलतोय हा हिच्याशी गप्पा मारतोय ही याच्याशी गप्पा मारतोय जाऊ तुम्ही बसा 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 नाही 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 मला ओळा आमच्याकडे ना पद्धत असते नवरी मुलीला ओवाळायचं असते हा ववाळा त्या वळूला नाही ओवळण्याकडे वळल्या का कुशल भद्रिके भेटला होता का तुला थांबा थांब फोटो काढतो थांब हा फोटो फोटो काढा हा माग थांब मी माग तुम्ही इकडे इथे 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 राहू दे, इकडे घ्या बस 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 फोटो माझा माझा आहे ए माझं अरे अरे मला मला ओळणार ना ती माझा फोटो काढ ना तू माझा फोटो नाही काढत मी चाललो ऐका ना हो नका टाइमपास करू हा पटपट घ्यावर कुणा आता हे कार्यालय ना 5 वाजेपर्यंतच आहे हा आणि उशीर केला ना तर ते कार्यालयवाले बुडावर लात मारून हाकलवत आहे नाही नाही नवरदेवाला फक्त नाही नाही उरका उरका पटकन ते सांगते पटपट करून घ्या 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 तुम्ही माझा फोटो काढताना मला काढ पाहिजे हा काढ कुठं गेला त्यो इथे मी हा फोटो का हा तिकडे वगैरे अरे असं कसं आला अरे माझा फोटो पाहिजे ना तू मागून फोटो काढतोस माझा अरे ओएस काढला ना आता मी हो येस म्हणजे काय माहिती लोक म्हणतात म्हणून मी म्हणतो अरे पण ओव्हर द शोल्डर म्हणजे खांद्यावरून फोटो घेतला त्यानं माझ्या खांद्यावरून फोटो घेतला हा
अरे पण माझा चेहरा दिसला पाहिजे ना, खांदा दिसून काय उपयोग आहे असं अरे दिसल ना बाबा, तुझा बॅकग्राऊंडला खांदा दिसतोय ना, एडिट मध्ये मी इथं लिहिल ना, हा नवऱ्या मुलाचा खांदा आहे. मग लिहिणार. अरे हे नाही मला अरे मी काय म्हणते, ते ओवाळले खूप जोक झाले मगाचपासून. दुसरं घ्या ना काहीतरी नॉवेल्टी. चला पटपट. मी चाललो. नाही थांबा बापू, आता भटजी येतील. भटजी कुठे गेले पण? भटजी कुठे गेली? आणि आपला ऋतिक कुठे आहे? ऋतिक सेलिब्रिटी बोलवलाय तुम्ही? अहो नाही हो, काय टाइमपास चालवलं तुम्ही मगाचपासून. ऋतिक मध्ये भावाचं नाव आहे. ए ऋतिक्या ये रे. उगाच कशाला फेऱ्या मारायच्या? अरे अरे ऋतिक बेटा, काय झालं? कुठे होता इतके वेळ? एवढा का वैतागलाय तू? एवढा का वैतागलोय म्हणजे? अरे वरड यायची का काय आहे ती? म्हणजे असं वाटत होतं एकाच्या डोक्यात धोंडा घालावा. अरे काय झालं काय पण? काय झालं म्हणजे मगाशी टेरेसवर गेलो. टेरेसवर गेलो ना मी, तर पत्ते खेळत बसलेले पत्ते. पोलिसांची धाड पडली, हातापाया पडून त्या पोलिसांना इथं घालवून टाकलंय नी. अहो पप्पा, वैताग आलाय, वैताग ह्या वराड्यांचा. आम्हाला पण तुमचा वैताग आलाय, वैताग नुसता. अरे बघावं तेव्हा हे बोलताय, ते बोलताय, ते बोलताय, ते बोलताय. चाललो मी पळायला. काय काय झालं काय पण? काय झालं म्हणजे? अहो मंडपात येताना आत्ताराचा पंखा असतो का नाही? नेमका मीच आल्यावर कसा काय बंद पडतो? नाही तो बंद पडला नसेल, तुमच्या चेहऱ्याकडे बघून रुसला असेल. आम्ही नाही जा. ऐका ना तुम्ही बसा. ए ऋतिक बेटा मला सांगते, भटजी कुठ पण झालेत बघ बाबा. विधी उरकायचे आता लवकर. उरक लवकर. बघ तू भटजी पण कुठे गेले? माझा ते इंटरेस्टच चाललाय लागणार. हो ना, माझा पण गेलाय. तुम्ही जाता का निघून? तुमचं काय होऊ द्या ना लगीन. तिचं लगीन झाल्याशिवाय माझं होणार नाही लगीन. असं कवाचा खोळांबलोय माहित आहे का मी? बस. ए बाबा तू फोटो काढ ना बाबा आमचा. हा काढतो. इकडे लाईट रे. काढ बाबा एकदाचे काय. लाईट द्यायचा, बाजू सारखा. बाजूला लाईट द्या, मस्त लाईट द्या. हा आता कसं? हा हे बघा. हा बघा फोटो बघा कसा आलाय बघा. असा कुठला फोटो असतो का? ते सगळे दिसते आणि मी इथून खालीच दिसतोय अनुवटीच्या. अहो ते महत्वाचं आहे का? ह्यांचा तेच ना. फोटो किती मस्त आलाय बघा. किती चांगला आलाय माझा फोटो. काय चांगला? तू काय सांगणार आहेस लोकांना? तुझं लगीन अनुवटीशी झालंय. काय करताय असं? काय अजून फोटो काढा. चला की उभं राहा तुम्ही. चला या. एक काम करतो मी, तुम्ही गुडघ्यावर बसा, हे उभ्या राहते. कसं दिसल ते? म्हणजे मी असं गुडघ्यावर आणि ते अशी कसं दिसल? सगळं सांगावं लागतं या माणसाला, जरा रोमॅन्टिक नाही. अरे मी असतो ना गुडघ्यावर काय, हिच्या पायाशी सरपटत गेलो असतो. तिचं लग्न माणसाशी होणार आहे, सापाशी नाही. हा तुम्ही जोपासाची भांडण नाही का तुमच्यात पटदिशी लगीन उरकान जावा की हेत ना तुम्ही. गावा की म्हणजे काय? कानपाडात फुडीन तुझं. काय रे? माझ्या भावाला हात लावशील? माझ्या भावाला हात लावून तर बघ तू. काय करशील ग? काय करशील? मी चावल. अकबर आले. तू काय फोटो काढतो रे भांडणाचे? अरे आमचे फोटो काढ ना. अहो चांगले अँगल मिळत होते ना, मोमेंट लक्षात राहतात. कसला मुवमेंट? थांब तुला मुवमेंट देतो. हे बघ आता मी गुलाबाचं फुल देतोय. हे बघ आता मी गुलाबाचं फुल देतोय. हे फुल देताना फोटो काढायचा. हा काढ. गुडघ्यावर पण बसून मी आता. नक्की. हा घेतो. हा घ्या. जरा पुढं अजून पुढं. मी काय कानून आहे का माझ्या हात लांब असायला? ते एका जोक साठी ना मी तडक मंडपात निघून जाईना. बघ ना मग कसं बोलतोय. हा भैया बघा ना, फोटो बघा ना कसा आलाय. हे फोटो कसं आलंय? हे बघा. यो कसला फोटो आहे आता? यात नुसतं गुलाबाने हीच दिसते. मी कुठं आहे? अहो अल्बम मध्ये दिसणार ना तुमचा हात. हाताचं काय? आपण एडिट मध्ये काय करू, त्या हातावर असं लिहू ना, मेरा बाप चोर है.
मेरा बाप चोर आहे इथं लिहिणार नाही, हे काय आहे? हे कसं- मेरा बाप चोर आहे म्हणतो यो नाही नाही, तसं नाही. हे तुम्ही अमिताभ सारखे दिसता ना म्हणून म्हटलं. पत करताय आई मुस्काट फोडीन. खबरदार, तू नीट लाईट धर ना. मस्करी करायची नाही, सांगितलं ना तुला. एक फॅमिली फोटो काढता का असं होय. काढूया ना, काढूया. असं असं. हो, तू बाजूला हो तिकडे. फॅमिली, त्यांच्या फॅमिलीचा फोटो आहे. बाजूला वा. फॅमिली मधलंच आहे ना होणारा नवरा आहे मी तिचा होणार ना, झालायस का नाही ना, मग हो बाजूला. त्यांची फक्त फॅमिली. हा हा हा. वा वा वा. स्माईल. अरे नीट धर ना, अजून वर कर ना, लाईट धर. तुझ्या बापाने एवढा वेळ हात वर करून लाईट धरला होता काय? एक तिथे बाजूला त्यांच्या लाईट. घ्या, हो, पकड. हे घ्या. हा, जरा लांब लांब. अलीकडे फोटो देते तिकडे घे. हा हा, अँगल असं पकड. येस येस. नवरदेव आहे ना मी मला हे काम सांगतात असं धरायला मला धरायला सांगतो अक्कल आहे गेलो पाहिलं का इतक्या हा आतापासूनच बायकोच्या माहेरची माणसं जडवायला लागली मग काय तर ए बाबा धर ना. अरे त्यांनी जर हाकलून दिलं ना तर पंक्तीतली बालुशाही नाही मिळणार आपल्याला. धडायचं दिसतंय चल तर आमचे फोटो काढ चल हे आमच्या म्हाताऱ्या बरोबर काढायचं म्हातारा हाय का गेलाय हाय हाय म्हातारा या पटकन इतर बघ तिकडे या. म्हातार बुवा ए मग इथं मध्ये बसवा त्यांना अरे तिथं का मांडीवर बसवत आहे अरे थांब की जरा म्हातार बुवा इकडे या ओ, आबा, अरे इथं हा तिथं बसा सर सावकाश. हा सावकाश बसा हा चला आता परत लाईट लागणार. लाईट जवळ जर रे. ए एवढं असेल ना तू धर. ठीक आहे, हा, ठीक धर. आहे. नीट काढा फोटो. हा. जरा एक हा बाहेर सोडा. वाईट सोडा. हे बघा, कळलं का रे? आशी कुठे आहे तो? आशी धरतात लाईट. हा ठीक आहे हा ठीक कळते. 1 2 3 म्हातार बुवा गेलं का काय आबा बसा बसा आबा बसा तुम्ही मी बहुतेक म्हातारं उगाच मागाचा कोट घेतला. या हिला कोटाचं पडलंय आता या म्हाताऱ्याची हालत काय झाली ते बघ बाबा हाय का हाय हाय येतोय थोडासा श्वास हा हाय हाय काय रे तुला नीट फोटो काढता येत नाही का रे हा नाही सॉरी ना, माझं काय आलं, मला सायनीजचा प्रॉब्लेम आहे. नाही नाही तुम्हाला पण सायनसचा प्रॉब्लेम आहे हो, मला पण अच्छी सेम थिंग. चल आमचा फोटो काढ आता ए लाईट धर बरोबर. हा चल हा रेडी हा 1 2 वा वा. अरे काय माणूस आहे, एवढी बाजूला सुंदर बायको आहे तरी तोंड बघा वेडा वाकडे करते. हे असं. हा तेच माझ्या बरोबरच फोटो काढताना परत तोंड वाकडं होतं या ए नाही तोंड वाकडं नाही केलं मला याचा करंट लागला या वायरीचा काय पण काय सांगताय. हो तर करंट लागला वायरीचा, असं होऊ शकतं का? मग? करंट लागलं आम्हाला काही आला करंट लागत नाही का? हे बघा कुठं काहीच नाही. कुठं लागला करंट? मला खरंच लागलं होतं करंट जाऊ द्या बापू जाऊ द्या राहू द्या. काय राहू द्या हा करंट लावून मला मारायचा विचार होता ना तुमचा खरं सांगा खरं सांगा ना जाम डोक्यात जायला लागलं मला खरोखर लग्न करण्यात इंटरेस्टच राहिलेलं नाही आता असं करू नको ग पोरी.
मी एक वेळ या फोटोग्राफरची लग्न करीन पण याच्याशी करणार नाही. ए चल नाही गेट आउट गेट आउट चला. अरे ए पोरा गिरी निघून सगळी अजून खोळा मला माझं. मला वाटलंच होतं तुला मी आवडणार म्हणून. आठवतं तुला 10वी फ शेखर नागरे मी तुला प्रपोज केलं तेव्हा तू म्हणाली होतीस तोंड बघितलं का आरशात जुरं तोंड्या. शेखू तू येस तू सॉरी शेखू तेव्हा मी तुला झुरं तोंड्या म्हणाले होते. इट्स ओके. आता काय वाटतं? साळींदर तोंड्या. माझ्याशी लग्न करायला आलाय माझ्याशी लग्न करायला. चल निघ निघ तुला तर अगं, ना आता. नाही 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 यस आता येणार आहे शाहबाज खान यांच्याकडे. खर तर भाऊ कदम आणि ते शेजारी शेजारी एकदा उभे राहणार. कमाल आहे ही जोडीच कमाल दिसते बघा ना तू. बाबा 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 क्या बात है क्या बात. सर आपली उंची किती असेल किती फीट असेल सर? 6'2". रे तुम्हाला रेंज चांगली असेल सर वर. वा 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 वा. तर या सिनेमात एक वेगळी भूमिका ते घेऊन आलेत काय सांगाल? मी पोलीस अकॅडमीचा सुपरवायझर आहे. हो आणि माझं नाव आहे परवेज खान. हा काय नाव आहे माझा? अमजद खान. परवेज आता विसरला का हे तुम्ही रिहर्सल वाला आयटम आहे? नाही पिक्चर मधला आयटम आहे. हो एक तर फुटला भाऊ एक तर फुटला इकडे. महाराष्ट्रातील सर्व लोकांना मी विनंती करतो की तुम्ही थिएटरमध्ये जा आणि पांडू हा चित्रपट बघा. आता येणार आहेत प्रवीण तरडे यांच्याकडे. खरं तर प्रवीण तरडे यांच्या अनेक भूमिका आपण पाहिलेल्या आहेत पण यातली भूमिका वेगळी लुक पासूनच. काय सांगाल? मग मी दरवेळी मला जे रोल येतात त्याला तर मी घरनच कपडे घेऊन जातो. म्हणजे रोलच अशी असतात की घरच पॅन्ट शर्ट देत काय मजा नसते. तर ना यावेळी तर मला फोन आला त्या रश्मीचा की प्रवीणजी तुमचे ते मेजरमेंट हवे आहेत. तर मला असलं बरं वाटलं अरे आपल्या मेजरमेंट म्हणजे आपल्याला कपडे मिळणार आहेत छान काहीतरी. बरं कपडे पाहिले तर मी गारच पडलो. अरे असे भारी भारी कपडे. म्हटलं हा खर्च माझ्यावर आहे? ते म्हटले हो तुमच्यावर आहे. थँक्स झी स्टुडिओ. आणि हा चित्रपट तुम्ही आम्ही चालवणार नाहीये. हा चित्रपट मराठी रसिक प्रेक्षक चालवणार आहे. आपण फक्त त्यांच्याबरोबर तो सिनेमा पाहायचा आहे. वा. तर चला हवाय उद्यामध्ये तर गंमत जम्मत घडतेच पण एक वेगळी गोष्ट असते ज्यासाठी हा कार्यक्रम पाहिला जातो ते म्हणजे पत्र. पोस्टमन काका एक पत्र घेऊन येतात आणि आज ते एक विशेष पत्र घेऊन आलेत. बघूयात ते कुणाचं पत्र आहे कुणासाठी आहे. या पत्र आलंय. मी वाचून दाखवतो म्हणजे तुम्हालाच कळेल कुणाचं आहे ते. फार छान पत्र आहे. प्रिय रसिक प्रेक्षक हो, गेल्या काही दिवसात पुन्हा तुम्हाला चित्रपटगृहात बघून खूप आनंद होतोय. तुम्हाला माहित नाही गेल्या 1 वर्षाहून जास्त काळ मी तुम्हाला बघण्यासाठी किती वेडा झालो होतो. मी एक सतत हाऊसफुलचे बोर्ड मिरवायची सवय लागलेलं चित्रपटगृह बोलतोय. वा. कुणाच्या भाषेत टॉकीज
कुणाच्या भाषेत थिएटर, तर कुणासाठी सिनेमा हॉल. पण एकदा का पडद्यासमोर खुर्चीवर बसले की सगळ्यांची भाषा, जात, धर्म एक होऊन जातो. सिनेमा हाच धर्म होतो. सिनेमा हीच भाषा होते. गेलं वर्षभर कोरोनाने हा आनंद हिरावून घेतला होता. मी एकटा पडलो होतो. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी एवढे दिवस माझ्या खुर्च्या रिकाम्या पाहिल्या. मी पडदा बंद पाहिला. चित्रपटगृहाचं दार दिवस रात्र बंद असलेलं पाहिलं मी. मला आठवतं, चित्रपट पाहताना कुणी चुकून दाराची कडी सुद्धा उघडली तरी तुम्ही आरडाओरडा करायचा, गोंधळ घालायचा. आणि गेलं वर्षभर मी मनातल्या मनात ओरडत होतो की अरे कुणीतरी दाराची फट तरी उघडा, मला बाहेरचं लाईट बघू द्या रे, कुणीतरी त्या पिठातल्या खुर्चीत येऊन बसा आणि एक जोरदार शिट्टी मारा रे. तुमचा आवाज ऐकायला कानात प्राण आणून वाट बघत होतो. चित्रपट सुरू व्हायच्या आधी तुम्ही सावरून बसताना होणारे खुर्च्यांचे आवाज ऐकायला तळमळत होतो. आता पुन्हा ते आवाज सुरू झालेत. एक खुर्ची सोडून का होईना लोक सिनेमा बघू लागलेत. खर तर ती मधली खुर्ची फार दिवस रिकामी राहणार नाही. प्रेयसीच्या गळ्यात हात टाकून सिनेमा बघता आला नाही तर काय अर्थ आहे. सिनेमा सुरू झाल्यावर तुम्हीच नकळत कधी हिरो हिरोईन होऊन जाता, तुम्हालाच कळत नाही. फायटिंगच्या दृश्यात प्रेयसीने नकळत हात घट्ट धरल्यावर प्रियकराला आपणच अमिताभ बच्चन असल्याचा फील येतो. मी पाहिलंय ते सगळं. 2 तास गडद अंधारात स्वतःला सापडत जातात कित्येक माणसं. पैलवानासारखे दिसणारे पुरुष खळाखळा रडत असतात. ज्यांच्या तोंडावरची माशी उठत नाही ते गाणं सुरू झालं की बिनधास्त नाचू लागतात. चित्रपटगृह मंदिरासारखी आहेत. न चुकता दर शुक्रवारी पहिल्या शोला हजर राहणारे लाखो भक्तही आहेत. चित्रपटगृहात चित्रपट बघण्याचा इतिहास जुना आहे. पण असं म्हणतात की जगातला पहिला सिनेमा बघायला जेव्हा लोक जमले होते तेव्हा चित्रपट सुरू झाल्यावर खूप लोक घाबरून गेले होते. पडद्यावर दिसणारी रेल्वे अंगावर येईल की काय असं वाटून लोक पळून गेले होते. पडद्यावर असं काही दिसू शकतं ही गोष्टच थक्क करणारी होती. हळूहळू लोक आवडीने सिनेमे बघायला येऊ लागले. आज सांगून विश्वास बसणार नाही, पण पूर्वी सिनेमाला संगीत देणारे पडद्यासमोर बसून असायचे. सिनेमा जसा प्रसंग सुरू असेल तशी वाद्य समोर बसून वाजवायचे. सैन्यातला सीन असेल तर स्वतः पायात जाड बूट घालून आवाज करायचे. वेळ प्रसंगी ओरडायचे. हे सगळं पडद्यासमोर चालू असायचं आणि लोक पडद्यावरच्या चित्रात लहान मुलासारखे रमलेले असायचे. हळूहळू चित्रपट बोलू लागले. भारतात चित्रपटांची सुरुवात मराठी माणसाने केली
या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. त्या काळी स्त्रिया चित्रपटात काम करायच्या नाहीत, ते वाईट मानलं जायचं. मग दादासाहेब फाळके यांनी अण्णा साळुंके नावाच्या अभिनेत्याला आपल्या सिनेमात डबल रोल करायला लावला. खूप लोकांना आश्चर्य वाटलं, पण लंका दहन नावाच्या सिनेमात राम आणि सीता अशा दोन्ही भूमिका अण्णा साळुंके यांनी केलेल्या आहेत. मग हळूहळू दुर्गाबाई कामत यांच्यासारख्या अभिनेत्री पडद्यावर यायला सुरुवात झाली. चित्रपटगृहात बायकांनी यायला सुरुवातही खूप उशिरा झाली. खूप काळ पुरुष वेगळे आणि स्त्रिया वेगळ्या बसायच्या. आजच्या पिढीला हे धक्कादायक वाटेल, पण गणपती किंवा अशा काही खास प्रसंगी रात्री मैदानात किंवा रस्त्यावर पडदा लावून सिनेमा दाखवला जायचा. तेव्हा पडद्याच्या एका बाजूला पुरुष बसायचे आणि दुसऱ्या बाजूला स्त्रिया. बऱ्याच वेळा स्त्रिया ज्या बाजूला बसलेल्या असायच्या त्या बाजूला सिनेमा उलटा दिसायचा. डावखुरा अमिताभ बच्चन उजवा आहे असं वाटायचं त्या बायकांना. आजकाल लोक मोबाईलमध्ये सिनेमे पाहतात, कधी कम्प्युटरवर पाहायचे, पण चित्रपटगृहात सिनेमा पाहणारा माणूस काहीही झालं तरी सिनेमा बघायला चित्रपटगृहातच येतो. कारण सिनेमाची आवड असणारी माणसं सहसा मोठी स्वप्न बघतात. वा, त्यांची स्वप्न त्या छोट्या स्क्रीनवर मावत नाहीत ना. 70 mm किंवा सिनेमा स्कोप गरजेचा असतो. सिंगल स्क्रीनचा सिनेमा ही तर अफलातून गोष्ट आहे. ते ठराविक आकाराचे आणि भन्नाट चव असणारे समोसे पॉपकॉर्न खाल्ल्यावर हळूहळू वेगवेगळ्या रांगेतून त्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा फुगा करून फोडण्याचे आवाज यायला लागले की समजायचं सिनेमा बकवास आहे. एका सिनेमाशी पापडवाले, खारेमुरे, भेळ, कुल्फी, 50 पैशात थंड पाण्याचा ग्लास देणारे, तिकीट ब्लॅक करणारे असे कितीतरी जण जोडलेले असायचे. मिथुन चक्रवर्ती किती मोठा स्टार आहे ते वर्तमानपत्रात येणाऱ्या समीक्षेवर लक्षात घ्यायचं नाही. जवळपास सगळ्या कटिंग सलूनवर त्याचं चित्र असायचं. त्यावरून लक्षात यायचं मिथुन काय चीज आहे. मिथुन आणि गोविंदाकडे बघून पोरं डान्स शिकले. तो एक माणूस टॉर्च धरून उभा असायचा ना, लोकांना त्यांच्या सीटवर बसवायला मदत करण्यासाठी. त्याची टॉर्च सिनेमाच्या त्या मायावी गुहेत घेऊन जायची. खूप निष्पाप लोक विलनला शिव्या देताना बघितलेत मी. खूप बायकांना माहेरीची साडीच्या अलका कुबलसाठी पदर ओला चिंब होईपर्यंत रडताना पाहिलंय मी. डोक्यावरच कर्जाचं ओझं 2 तास विसरून जायला दादा कोंडकेंच्या सिनेमाला येणारी मंडळी पाहिली आहेत मी. अमिताभचे सिनेमे पाहून अन्यायाचा बदला घेण्याची शपथ घेतलेले लोक पाहिलेत मी. हे सगळं गेलं वर्षभर बघायलाच मिळत नव्हतं. आता पुन्हा बघतोय. कोरोनामुळे माणसातलं अंतर वाढलंय. माणसं एकत्र आली की फक्त विषाणूचा प्रसार होतो असं वाटायला लागलं होतं. पण माणसं एकत्र आली की सिनेमा नावाचा सोहळा सुरू होतो.
सिनेमा कुठल्याही कॅलेंडरमध्ये नसलेला पण दर शुक्रवारी साजरा होणारा सण आहे. वा वा वा. या सणाचा दिवसातून 4 वेळा मुहूर्त होतो. या सणाला घरचीच नाही तर कुठल्याही जाती धर्माची मंडळी ओळख पाळख नसताना एकत्र येतात. या सणाला 1000 डोळे मिळून एकच स्वप्न बघत असतात. सिनेमा नावाच्या या सणाला गोडतोड नसतं. समोसे आणि पॉपकॉर्न एवढा नैवेद्य पुरेसा असतो. हा सण तर शुक्रवारी साजरा हो एवढीच प्रार्थना आहे. तुमचं स्वागत करायला मी कायम सज्ज आहे. तुमची सिनेमाची टॉकीज. वा वा. तर खूप छान पत्र तुम्ही घेऊन आलात आणि प्रत्येकाला आज ऐकताना ते वाटत असेल की जसं थिएटर आम्हाला मिस करते तसं आम्ही पण थिएटरला मिस करतोय. आणि आता लवकरात लवकर थिएटरची भेट घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक झालाय. सगळ्यांच्या वतीनं विजू माने सरांना मी विचारतो, तुम्हाला कसं वाटलं पत्र आणि काय सांगाल यावर? काय अप्रतिम वाचलं सागर. आणि मला या पत्राचा एक वेगळा रेफरन्स पण आहे थोडंसं, की माझं सिनेमाचं वेड फार लहानपणापासून आहे. लहानपणी काय फारी बरी आर्थिक परिस्थिती नव्हती, तरी जे जमेल ते पैसे गोळा करून टॉकीजला जायचो. मला वाटतं सादिक चितळीकर इथे आहेत, ते मला फार लहानपणापासून पाहतात माझी आर्थिक परिस्थिती वगैरे. आणि एकदा एक सिनेमा पाहायला एका टॉकीजला गेलो, 10 रुपये घेऊन जमा करून, आणि तो सिनेमा हाऊसफुल झाला आणि ब्लॅकला 12 रुपयाच्या खाली कोणी देत नव्हतं. म्हणजे अगदी मी 20 मिनटं थांबलो सिनेमा सुरू झाल्यावर सुद्धा. आणि मग 2 रुपये नसल्याने परत चालत घरी गेलो. म्हटलं तेही 10 रुपये ठेवले की पुढच्या वेळेला कामाला येतील. त्यानंतर बरी परिस्थिती झाल्यावर तेच टॉकीज मी चालवायला घेतलं. सिंगल स्क्रीन थिएटर आहे ते ठाण्यातलं. आणि गेल्या 2 वर्षात त्याची इतकी पडझड झाली आहे, तर सागर आत्ता ते सगळं हे करत असताना ती पडझड अशी दिसत होती मला डोळ्यासमोर. छप्पर पडलंय, सगळं पडलंय, सीट्स तसं हे आलंय, काय बुरशी वगैरे आली आहे सीट्सवर. आणि तसं जुने पॉपकॉर्न वगैरे ना असे अजून त्याच्यात आहेत त्या. आणि ते बघून खूप वाईट वाटतं. पण ठीक आहे, म्हणजे चांगल्या गोष्टी घडतीलच आणि लोक परत येतील त्यावेळेला ती बुरशी उडेल एक ना एक दिवस. वस्तू वाचलं सगळं छान. वा काका, खर तर काका आज काकांना गहेवरून आलं, पण एकदा जोरदार टाळ्या अरविंद जगताप यांच्यासाठी झाल्या पाहिजे, ज्यांनी इतकं सुंदर पत्र लिहिलं. आणि मला वाटतं खरंच प्रत्येक थिएटरच्या मनात आत्ता काय असेल ती गोष्ट त्यांनी मांडली. आणि गरजेचं होतं ते, खूप गरजेचं होतं आत्ता ते येणं. आणि ज्या चित्रपटाबद्दल आपण सगळे बोलतो त्या चित्रपटानेच आपल्याला एक गोष्ट शिकवली. त्या गोष्टीवर आपण या विषयाची सांगता करूया असं मला वाटतं, की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. वा 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 वा. आता येणार आहे आम्ही मंगेश कुलकर्णी सरांकडे. नेहमीच सर येतात तेव्हा काहीतरी एक वेगळी गोष्ट आमच्यासाठी घेऊन येत असतात. आणि आता एवढ्या दिवसांच्या गॅप नंतर सर तुम्ही येताय आणि हा सिनेमा घेऊन आलाय, काय सांगाल? पहिली भावना जी इथे आल्यानंतर होते ना, की हे पंढरीला आल्यासारखं वाटतं. म्हणजे मराठी सिनेमांसाठी चला हवा द्या हा मंच, आता हिंदी सिनेमांसाठी सुद्धा हा एक ही पंढरी आहे. इथे एकदा सिनेमा आला की तो घराघरात आणि मनामनात पोचतो. हे भाग्य लाभलेलं आहे इथे येणाऱ्या प्रत्येक सिनेमाला. योगायोगाची गोष्ट ही आहे की आम्ही इथे पांडू घेऊन आलेलो आहे. म्हणजे प्रत्यक्ष पांडू पंढरीत आणल्यासारखं आज आम्हाला एक भावना आलेली आहे. आमच्यासाठी आमचा पांडुरंग म्हणजे मायबाप प्रेक्षक आहेत. आमची विठाई, आमची रखमाई सगळे तेच आहेत. आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करून 2 वर्षात हा सिनेमा तयार केला, ह्या एकाच आशयावर की तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी हसू आणू शकू, काही 2 क्षण आनंदाचे निर्माण करू शकू. आणि ह्या प्रयत्नांचं सार्थक तेव्हाच होणार आहे की जेव्हा आमचा पांडू
3 डिसेंबरला चित्रपटगृहात होणार आहे, तर तुम्ही आमच्यासाठी दार उघडून आत याल आणि आमच्याबरोबर ह्याचा आनंद घ्या. वा वा वा, खूप सारा शुभेच्छा सर. यस, विजू माने सर तुमच्याकडे येणार आहे आता. खरं तर हे त्रिकूटच आहे, हे बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलं होतं, पण सिनेमाच्या निमित्तानं पहिल्यांदा तुम्ही एकत्र आलात, काय सांगा? सिनेमात एक ते वाक्य आहे, त्या पांडूतला पांडुरंग लोकांना दिसलं पाहिजे. कारण पांडू शब्द कदाचित थोड्याशा कुत्सितपणे आपण बोलताना दिसतो त्या पोलिसांबद्दल जे आपले सणवार सोडून, आपले कुटुंब सोडून, सगळं सोडून आपल्यासाठी रस्त्यावर उभे असतात. आपण ज्या वेळेला या कोविडच्या 2 वर्षात घरात सुरक्षित होतो, त्यावेळेला आपल्या सुरक्षेसाठी बाहेर कोण होतं तर पोलीस होते, आणि त्यांना आपण सहज कुत्सितपणे पांडू म्हणतो. पण यानंतर मात्र पांडू हा सिनेमा त्या पोलिसाकडे एका वेगळ्या दृष्टीने, कारण पोलीस म्हटलं आयदर भीती असते किंवा कुत्सितपणा असतो, तसं नाही आहे ना. म्हणजे काय त्याच्या बंदुकीच्या नळीवर एखादं फुलपाखरू बसू शकतं, ते हसू शकतं है ना. तर पांडू हा लोकांना त्याचसाठी, आणि मी कायम या सिनेमाच्या निमित्ताने ही सगळी मंडळी जेव्हा आजूबाजूला आहेत या सगळ्यांनी एक शिकवलंय की ना, लोकांना कायम आणि कायम आनंदी, समाधानी आणि सुखी ठेव, एवढं कर. आणि त्यासाठी इथून पुढे सुद्धा, म्हणजे हा सिनेमा सुद्धा मी त्याच उद्देशाने केलाय. तुम्ही सिनेमागृहात या, सगळं विसरा, छान तो मोठा पडदा पहा, मोठ्या पडद्यावर तुमच्या लाडक्या अभिनेत्यांना पहा, तुमच्या लाडक्या संगीतकारांचं, गायकांचं संगीत ऐका, अख्खा सिनेमा बघा छान, आणि तो सिनेमा, त्या सिनेमातला आनंद थोडा 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 रोज तुमच्या आयुष्यात वापरा. हे सगळं 2 वर्षातलं विसरून जा. यस, आता येणार आहे DOP शब्बीर नाईक यांच्याकडे. सर, काय सांगाल तुमच्या या अनुभवाबद्दल? खरं तर विजू बरोबर बरेच सिनेमे केले, आणि माझ्याकडे एक प्रश्न असायचा, यार विजू कमर्शियल सिनेमा कब करेंगे यार हम? मला वाटतं तो कमर्शियल सिनेमा येतोय. विजूचा पूर्णपणे कमर्शियल असलेला सिनेमा येतोय. यात धमाल आहे, गाणी आहेत, ऍक्शन आहे, कॉमेडी आहे, म्हणजे अंगार आहे. खूप मजा आली. खरं तर पुन्हा एकदा सगळ्यांना या सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि येत्या 3 डिसेंबरला चित्रपटगृहात जाऊनच पाहायला विसरू नका हा नवा कोरा सिनेमा, ज्याचं नाव आहे पांडू. भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिंग्स देसी चायनीज सह प्रस्तुत. चला हवा येऊ द्या.